मी अनिल शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, नॅशनल धोबी महासंघ या राज्यातल्या धोबी समाजाला त्यांचं पूर्ववत आरक्षण देण्यासाठी ही भांड समितीचा हा अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये 15 एप्रिल 1950 हे गॅजेट आहे. त्याच्या पहिले 1936च्या गॅजेटमध्ये सुद्धा आम्ही एससी होतो, या गॅजेटमध्ये सुद्धा आम्ही एससी आहोत. असे अनेक पेपर जे आहेत, 4/12/1941 ची जी लिस्ट आहे इंग्रजांनी शेड्यूल कास्टची बनवली होती, त्याच्यात आम्ही शेड्यूल कास्टमध्ये आहोत. असे आम्ही 1960 पर्यंत या राज्यामध्ये सुद्धा शेड्यूल कास्टमध्ये होतो. या देशातल्या 18 राज्यात आम्ही शेड्यूल कास्टमध्ये धोबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिपी अँड बेरार असेपर्यंत आम्हाला ही सवलत मिळत होती. 1960ला त्यांनी आम्हाला ह्यातून काढून आम्हाला अनटचेबल आम्ही अनटचेबल असताना आम्हाला शेड्यूल कास्टच्या लिस्टमधून काढून टाकलं आणि ओबीसी मध्ये टाकलं. हा खूप मोठा अन्याय आमच्यावर झालेला आहे आणि आमचं 2001 मध्ये याचं सर्वेक्षण करण्यासाठी डॉक्टर भांडे कमिटी गठीत करण्यात आली. भांडे कमिटीच्या रिपोर्टमध्ये 2002 मध्ये असं फाइंडिंग आल्यात की यांना या प्रवर्गातून काढून यांच्यावर हा इनजस्टिस झालेला आहे, ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं, ह्या फाइंडिंग आलेल्या आहेत. आणि त्यानुसार आम्ही जवळजवळ 25 वर्ष झाली ही लढाई लढतोय. 2005 मध्ये आणि 2012 मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षात असताना आमचा एक मोर्चा होता आरक्षणाच्या बाबतीत नागपूरला. त्या मोर्चाला सामोरं येऊन माननीय आजचे विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्षात असताना येऊन म्हणतात की मी हाऊसमध्ये तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री हंडोरे साहेबांसोबत 20 मिनिटं या विषयावर भांडलो आणि या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे, ते तुम्हाला नवीन आरक्षण मागत नाहीत, त्यांचं पूर्ववत आरक्षण तुम्हाला ते मागतात आहेत. आणि तुमच्याकडे शासनाकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट आहे, टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे, दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना तुम्ही बार्टीचा अहवाल कशासाठी मागता? याचा अर्थ तुम्हाला या समाजाला मूर्ख बनवायचा, यांना आरक्षण द्यायचं नाही. हे शासन जे करत आहे हे चुकीचं आहे हे म्हणणारे मुख्यमंत्री यांना तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून एका पत्रावर हे स्वतः मुख्यमंत्री लॉयर आहेत आणि हे असं बोलत होते आणि वकील असल्यामुळे त्यांना ते टेक्निकल संपूर्ण माहिती आहे. त्यांनी तात्काळ जे ते बोलले आहेत त्या बोलण्याप्रमाणे करून आम्हाला आमचं आरक्षण द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की या महाराष्ट्रातला धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण एससीच्या आरक्षणामध्ये इन्क्लुजन केलं पाहिजे आणि ते तात्काळ केलं पाहिजे. भूमिका काय असणार? जर या महिन्याभरामध्ये हे शासन जर पॉझिटिव्ह पावलं उचलून आमच्यावर कारवाई करून आमचं आरक्षण देत नसेल तर येणाऱ्या डिसेंबरमध्ये आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात धोबी बांधायला आम्ही आव्हान केलेलं आहे. आता आम्ही दिनांक गेलेल्या 23ला आणि 24ला राज्यभर 23ला तहसील कार्यालयावर आणि 24ला कलेक्टर ऑफिसवर आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि शासनाला इशारा दिला की महिनाभरात जर शासन आमचं आरक्षण देत नसेल तर आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रभरात धोबी बांधवाला आव्हान केलेलं आहे की तिथे आमरण उपोषणासाठी आम्ही सगळे बसणार आहे. आता राज्यकर्ते आमची मागणी पूर्ण करत नसतील आणि पूर्वत आम्हाला आरक्षणात टाकत नसतील तर या राज्यातल्या संपूर्ण नेते मंडळींना आम्ही हा इशारा देतो की राज्यातला संपूर्ण लॉन्ड्रीधारक धोबी बांधव हा तुमचे कपडे धुणे बंद करेल आणि जर तुमचे कपडे धुणे बंद केले तर तुम्हाला बगळ्यासारखे पांढरेफटक कपडे काढून तुम्हाला कधी संसदमध्ये, विधानसभेमध्ये किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत मध्ये बसता येणार नाही.